नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर. 25 लाखांपर्यंतच्या घरांसाठी 4% व्याजदराने कर्ज मिळणार. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. तर म्हाडाच्या कोकण मंडळ PMAY मधील घरांसाठी गृह कर्ज उपलब्ध करणार. खाजगी वित्तीय संस्थेची नियुक्ती. 25 लाखापर्यंतच्या घरांसाठी 4% व्याजदराने कर्ज. म्हाडाच्या कोकण मंडळातील हजारो घरे ही विक्रीविना रिक्त असून ही घरे मंडळासाठी डोकेदुखी बनली आहे. रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळ विविध पर्याय उपलब्ध करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पंतप्रधान आवास योजनेतील म्हणजेच PMAY योजनेतील रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका खासगी वित्तीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही वित्तीय संस्था इच्छुकांना अर्जदारांना 25 लाखापर्यंतच्या घरांसाठी 4% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करणार आहे. 4% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध होणार असल्याने या घरांना प्रतिसाद मिळेल अशी आशा कोकण मंडळाला आहे. विविध कारणांमुळे कोकण मंडळातील हजारो घरे रिक्त आहेत. विरार, बोळिंज, खोनी, गोठेघर, शिरढोण, भंडारली, ठाणे, कल्याणसह अन्य ठिकाणच्या घरांचा यात समावेश आहे. रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने बुक माय होम संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री सुरू केली. याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पण आता येत्या 6 महिन्यात रिक्त घरे विकण्याचे उद्दिष्ट कोकण मंडळाने ठेवले आहे. अजूनही 12,000तून अधिक घरे रिक्त असून यात PMAY योजनेतील 8,000 घरांचा समावेश आहे. गोठेघर, भंडारली, शिरढोण, खोनी आणि विरार, बोळिंज येथील PMAY योजनेतील ही घरे आहेत. ही घरे विकण्यासाठी आता मंडळाने इच्छुकांना अर्जदारांना सुलभरित्या म्हाडामार्फतच गृहकर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हरियाणा स्थित TENB फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेला स्वीकृती पत्र देण्यात आले असून आता या संस्थेकडून PMAY योजनेतील घरांसाठी गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मंडळातील मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी दिली. PMAY योजनेनुसार 25 लाखापर्यंतच्या घरांसाठी 4% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करण्याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. मात्र कोकण मंडळातील घरांसाठी अर्जदारांना इच्छुकांना कोणत्याही बँकेकडून 25 लाखांच्या घरांसाठी 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे PMAYची घरेही अनेकांना परवडत नसल्याने इच्छुक या घरांकडे पाठ फिरवत आहे. पण आता मात्र कोकण मंडळातील PMAY योजनेतील घरांसाठी अर्जदारांना 4% व्याजदराने गृहकर्ज नियुक्त संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे 8,000 घरे विकली जातील अशी मंडळाला आशा आहे. तर नक्कीच 25 लाखापर्यंतच्या घरासाठी जर 4% व्याजदराने जर कर्ज मिळत असेल तर ही खरंच एक चांगली गोष्ट आहे आणि ही एक आनंदाचीच बाब आहे. कारण सर्वात मेन असतं इंटरेस्ट रेट. आपण इतकं लोन काढून जे घर घेतो त्याच्यावर आपला इंटरेस्ट हा भरपूर प्रमाणात जात असतो. तर 4% जर व्याजाने कर्ज मिळत असेल तर खरोखरच ही एक चांगली गोष्ट आहे. तर सध्या तरी मला म्हाडाचे घर घेण्यासाठी जी 4% व्याजदराची अपडेट आहे तीच आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.